महाराज यांची संपूर्ण आणि सविस्तर जीवनकथा. प्रस्तावना. वारकरी संप्रदायाचा आधारस्तंभ महाराष्ट्राला संतांची एक अतिशय मोठी, तेजस्वी आणि महान परंपरा लाभली आहे. 13व्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाचा जो पाया रचला त्यावर 18व्या शतकात संत तुकारामांनी कळस चढवला. परंतु ज्ञानेश्वर आणि तुकाराम या दोन महान युगांच्या मधल्या काळात परकीय आक्रमणे आणि सामाजिक अस्थिरतेमुळे जेव्हा महाराष्ट्राचा धर्म आणि संस्कृती संकटात सापडली होती, तेव्हा या संप्रदायाची इमारत आपल्या खांद्यावर पेलून धरणारे आणि तिचे रक्षण करणारे महान संत म्हणजे शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज. संत एकनाथांचे जीवन म्हणजे प्रपंच आणि परमार्थाचा एक परिपूर्ण, आदर्श आणि सुवर्ण संगम आहे. संसार सोडून जंगलात किंवा हिमालयात जाण्याची गरज नाही, तर घरात राहून आपली सर्व कर्तव्ये पार पाडूनही ईश्वराची प्राप्ती कशी करता येते याचा सर्वात मोठा आणि जिवंत पुरावा म्हणजे संत एकनाथांचे जीवन होय. 1. पूर्वपीठिका आणि महान वारसा. संत एकनाथांचा जन्म इसवी सन 1533 शके 1455च्या सुमारास महाराष्ट्रातील पैठण येथे झाला. पैठणचे प्राचीन नाव प्रतिष्ठान होते आणि ती गोदावरी नदीच्या काठावर वसलेली विद्वानांची आणि पंडितांची मोठी नगरी होती. एकनाथांना भक्तीचा अतिशय महान वारसा त्यांच्या पूर्वजांकडूनच मिळाला होता. त्यांचे पणजोबा संत भानुदास महाराज हे एक थोर विठ्ठल भक्त होते. विजयनगरच्या राजाने जेव्हा पंढरपूरची विठ्ठलाची मूर्ती हंपी येथे नेली होती, तेव्हा संत भानुदासांनीच आपल्या भक्तीच्या बळावर ती मूर्ती पुन्हा पंढरपूरला आणली अशी इतिहासात नोंद आहे. अशा या महान आणि सात्विक कुळात एकनाथांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण आणि आईचे नाव रुक्मिणीबाई होते. 2. बालपण आणि विरक्ती. एकनाथ अगदी लहान असतानाच एका मोठ्या दुर्दैवाला त्यांना सामोरे जावे लागले. त्यांच्या आई आणि वडिलांचे अकाली निधन झाले. मातृपितृ छायेला पारख्या झालेल्या या लहानग्या एकनाथांचा सांभाळ त्यांचे आजोबा चक्रपाणी आणि आजी सरस्वतीबाई यांनी अत्यंत प्रेमाने केला. एकनाथ लहानपणापासूनच अतिशय कुशाग्र बुद्धीचे, शांत आणि विरक्त स्वभावाचे होते. इतर मुलांसारखे गिल्लीदांडू, लपाछपी किंवा विटीदांडू खेळण्यात त्यांचे मन कधीच रमले नाही. ते मातीचे देव बनवायचे, त्यांच्यावर फुले वाहायचे, त्यांच्यासमोर बसून भजन करायचे आणि तासनतास ध्यान लावून बसायचे. त्यांची ही वृत्ती पाहून आजोबांना काळजी वाटायची, पण हे बाळ पुढे जाऊन महाराष्ट्राचा उद्धार करणार आहे याची त्यांना कल्पना नव्हती. 3. गुरूचा शोध आणि देवगिरीकडे प्रस्थान. वयाची 12 वर्षे पूर्ण होईपर्यंत एकनाथांच्या मनात ईश्वरी प्राप्तीची आणि खऱ्या सद्गुरूंची प्रचंड ओढ निर्माण झाली होती. सद्गुरूविना ज्ञान नाही आणि ज्ञानाविना भगवंत नाही हे त्यांना समजून चुकले होते. त्यांच्या कानावर देवगिरीच्या दौलताबाद जनार्दन स्वामींची कीर्ती आली. जनार्दन स्वामी हे मूळचे चाळीसगावचे, पण ते देवगिरीच्या सुलतानाच्या दरबारी किल्लेदार म्हणून काम पाहत असत. ते सुफी आणि दत्त संप्रदायाचे महान सत्पुरुष होते. प्रपंचाची सर्व कामे करूनही ते नेहमी ईश्वराच्या अनुसंधानात असत. हेच आपले खरे गुरु आहेत अशी एकनाथांची खात्री पटली. कुणालाही न सांगता मध्यरात्रीच्या अंधारात 12 वर्षांच्या बाल एकनाथांनी घराचा उंबरठा ओलांडला आणि ते देवगिरीच्या दिशेने पायी निघाले. जंगले, नद्या, डोंगर पार करत ते देवगिरीला पोहोचले. जनार्दन स्वामींच्या दर्शनाने त्यांची तहानभूक हरपली. त्यांनी जनार्दन स्वामींचे पाय धरले आणि अत्यंत काकुळतीने विनंती केली, महाराज, मी पोरका आहे, मला तुमचा शिष्य म्हणून स्वीकारा, मला मार्ग दाखवा. जनार्दन स्वामींनी या तेजस्वी बालकाची पारख केली आणि त्याला आपला शिष्य म्हणून जवळ केले. 4. 12 वर्षांची कठोर गुरुसेवा आणि साक्षात्काराचा प्रसंग. एकनाथांनी देवगिरीला सलग 12 वर्षे जनार्दन स्वामींची अत्यंत निष्ठेने, अखंड आणि विनाट सेवा केली. गुरूंच्या आश्रमातील पाणी भरणे, लाकडे फाडणे, गुरूंचे कपडे धुणे, त्यांच्या पूजेची तयारी करणे, इथपासून ते राज्याचा हिशोब ठेवण्यापर्यंतची सर्व कामे एकनाथ अत्यंत आनंदाने आणि जबाबदारीने करत असत. या काळातील एक प्रसंग त्यांच्या एकाग्रतेची साक्ष देतो. जनार्दन स्वामींनी एकदा एकनाथांकडे राज्याचा हिशोब तपासण्याची जबाबदारी दिली. हिशोब करत असताना रात्री लक्षात आले की त्यात एका पैशाची, अधेल्याची चूक येत आहे. सर्वजण झोपले. रात्र सरत चालली, पण एकनाथ दिव्याच्या मिणमिणत्या प्रकाशात ती चूक शोधत बसले होते. पहाटेच्या सुमारास त्यांना ती एका पैशाची चूक सापडली आणि त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद ओसंडून वाहू लागला. ते आनंदाने टाळ्या वाजवू लागले. त्या आवाजाने जनार्दन स्वामी जागे झाले. त्यांनी विचारले, नाथा, काय झाले? इतका का आनंदलास? एकनाथ म्हणाले, महाराज, हिशोबातील एका पैशाची चूक सापडली. तेव्हा जनार्दन स्वामींनी त्यांच्या पाठीवर हात ठेवून एक अत्यंत मार्मिक उपदेश केला. नाथा, एका पैशाची चूक सापडल्यावर जर तुला एवढा आनंद होत असेल तर विचार कर, जेव्हा तुला तुझ्या आयुष्यातील चुका समजतील आणि साक्षात परब्रह्म परमात्मा सापडेल तेव्हा तुला किती ब्रह्मानंद होईल. आजपासून हे हिशोबाचे काम थांबव आणि तुझे लक्ष फक्त भगवंतावर केंद्रित कर. या उपदेशानंतर एकनाथांची साधना अधिकच तीव्र झाली.
जनार्दन स्वामींच्या कृपेने शूलभंजन पर्वतावर एकनाथांना साक्षात दत्तात्रेयांचे दर्शन झाले. त्यांच्या आयुष्याचे सार्थक झाले. गुरुदेवांनी त्यांना संपूर्ण ज्ञान दिले आणि आता त्यांच्या अवतार कार्याला खरी सुरुवात होणार होती. 5. तीर्थयात्रा आणि गृहस्थाश्रमाचा स्वीकार. ज्ञानप्राप्तीनंतर जनार्दन स्वामींनी एकनाथांना आज्ञा दिली, नाथा, आता तुझे शिक्षण पूर्ण झाले आहे. आता तू तीर्थयात्रेला जा आणि त्यानंतर पैठणला परत जाऊन विवाह कर. संन्यास घेण्याची गरज नाही. समाजात राहा, संसारात राहा आणि लोकांना भक्तीचा सत्याचा मार्ग दाखव. गुरूंच्या आज्ञेनुसार एकनाथांनी सर्व तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेतले आणि ते पैठणला परतले. तिथे त्यांचा विवाह गिरिजाबाई या अत्यंत सुसंस्कृत, सात्विक आणि त्यांच्याच विचारांच्या स्त्रीशी झाला. गिरिजाबाईंनी एकनाथांच्या प्रत्येक कार्यात त्यांना सावलीसारखी साथ दिली. त्यांना गोदावरी आणि गंगा नावाच्या 2 मुली आणि हरी नावाचा 1 मुलगा झाला. एकनाथ महाराज पैठणमध्ये राहून नित्यनेमाने कीर्तन, प्रवचन, अन्नदान आणि समाज प्रबोधन करू लागले. 6. संत एकनाथांच्या जीवनातील अद्भुत आणि मानवी मूल्यांचे प्रसंग. संत एकनाथांचे जीवन हे केवळ चमत्कारांचे नाही, तर अफाट सहनशीलता, क्षमा, दया, भूतदया आणि विषमतेविरुद्धच्या लढ्याचे जिवंत उदाहरण आहे. त्यांच्या जीवनातील खालील प्रसंग आजही संपूर्ण मानवजातीला जगण्याची दिशा दाखवतात. प्रसंग पहिला, क्षमेचा महामेरू आणि 108 वेळा स्नान. पैठणमध्ये काही कर्मठ आणि मत्सरी लोक एकनाथांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे त्यांच्यावर जळत असत. एकनाथांचा शांत स्वभाव कसा भंग पावेल यासाठी ते टपलेले असत. एकदा एका यवनाला, काही कथांनुसार एका दुष्ट प्रवृत्तीच्या माणसाला, त्यांनी पैशाचे आमिष दाखवून एकनाथांना राग आणण्यास सांगितले. एकनाथ महाराज रोज पहाटे गोदावरी नदीत स्नान करून रामेश्वराच्या दर्शनाला जात असत. एके दिवशी ते स्नान करून परत येत असताना तो माणूस एका झाडावर वाड्याच्या छतावर बसला होता. एकनाथ जवळ येताच त्याने त्यांच्या अंगावर पानं खाऊन थुंकले. सर्वसामान्य माणूस असता तर त्याने शिव्या दिल्या असत्या किंवा मारहाण केली असती, पण एकनाथ शांत राहिले. त्यांनी काहीही न बोलता पुन्हा गोदावरीच्या दिशेने पावले वळवली. पुन्हा स्नान केले. ते पुन्हा येऊ लागले. त्या माणसाने पुन्हा थुंकले. एकनाथांनी पुन्हा स्नान केले. असे एकदा नाही, दोनदा नाही, तर सलग 108 वेळा घडले. सकाळपासून दुपार झाली. तो माणूस थुंकून थुंकून थकला. त्याच्या तोंडात कोरड पडली, पण एकनाथांच्या चेहऱ्यावरील शांतता, पावित्र्य आणि स्मितहास्य थोडेही ढळले नाही. अखेर तो माणूस स्वतःची चूक ओळखून रडत रडत खाली आला आणि त्याने एकनाथांचे पाय धरले. महाराज, मला क्षमा करा. मी पैशाच्या लालसेने महापाप केले. तुमच्या क्षमेने माझा अहंकार नष्ट केला. यावर एकनाथ महाराज अत्यंत प्रेमाने म्हणाले, अरे बाबा, तू रडतोस का? मी तर तुझा आभारी आहे. तुझ्यामुळेच आज मला माझ्या पवित्र गोदावरीच्या पाण्यात 108 वेळा स्नान करण्याचे महापुण्य लाभले. अशी अफाट क्षमाशीलता जगात दुसरीकडे कुठेही पाहण्यास मिळणार नाही. प्रसंग दुसरा, रखरखत्या उन्हातील तहानलेले गाढव. एकदा एकनाथ महाराज आपल्या काही शिष्यांसोबत काशीहून पवित्र गंगेचे पाणी कावड घेऊन पायी रामेश्वरला निघाले होते. काशीचे पाणी रामेश्वरला शिवाला अर्पण करणे हे अत्यंत पुण्यकर्म मानले जाते. कित्येक महिन्यांचा तो पायी प्रवास होता. ते सर्वजण दक्षिण भारतात पोहोचले. दुपारची वेळ होती. सूर्याचा प्रकोप चालू होता आणि वाळवंटातून जाताना पाय भाजून निघत होते. अचानक एकनाथांना वाटेत एक गाढव तहान लागून तडफडत असल्याचे दिसले. पाण्याविना त्याचे प्राण कंठाशी आले होते. ते दृश्य पाहून एकनाथांच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले. त्यांनी क्षणाचाही विचार न करता खांद्यावरील ती पवित्र गंगेची कावड खाली ठेवली आणि ते पाणी काढू लागले. शिष्य ओरडले, महाराज, हे काय करताय? हे पवित्र गंगेचे पाणी आपण हजारो मैलांवरून रामेश्वराला अर्पण करण्यासाठी आणले आहे. ते या गाढवाला पाजून उष्टे करू नका. आपले पुण्य वाया जाईल. पण एकनाथांनी कुणाचेही ऐकले नाही. त्यांनी ते गंगेचे पाणी स्वतःच्या हाताने त्या तहानलेल्या गाढवाला पाजले. पाणी पिऊन तृप्त झालेल्या त्या मुक्या प्राण्याने एकनाथांकडे कृतज्ञतेने पाहिले. तेव्हा एकनाथ आपल्या शिष्यांना म्हणाले, अरे वेड्यांनो, दगडाच्या देवाला अभिषेक करण्यापेक्षा या गरजू आणि तडफडणाऱ्या जीवाला वाचवणे हीच खरी ईश्वरसेवा आहे. माझा रामेश्वर मला याच ठिकाणी या गाढवाच्या रूपात भेटला आहे. भूतदयेचा याहून महान संदेश कोणता असू शकतो? प्रसंग तिसरा, महार मुलाला कडेवर उचलून घेणे. जातीभेदावर प्रहार करणारा आणखी एक अतिशय महत्त्वाचा प्रसंग. उन्हाळ्याचे दिवस होते. गोदावरीच्या वाळवंटात वाळू अक्षरशः विस्तवासारखी तापली होती. एकनाथ महाराज स्नानासाठी चालले होते. तेव्हा त्यांनी पाहिले की एक लहान महार जातीचे अस्पृश्य मानले जाणारे मूल आई चुकून त्या तापलेल्या वाळूवर रडत उभे आहे. त्याचे नाजूक पाय भाजत होते आणि ते वेदनेने किंचाळत होते. आजूबाजूला लोक होते, पण ते मूल अस्पृश्य असल्याने कोणीही त्याला हात लावत नव्हते. एकनाथ महाराजांनी हे पाहिले. त्यांनी धावत जाऊन त्या रडणाऱ्या मुलाला आपल्या कडेवर उचलून घेतले.
त्याच्या पायांना फुंकर मारली, त्याचे अश्रू पुसले आणि त्याला त्याच्या झोपडीत नेऊन त्याच्या आईच्या स्वाधीन केले. तत्कालीन कर्मठ ब्राह्मणांनी यावर आक्षेप घेतला, पण एकनाथांनी त्यांना ठणकावून सांगितले की देवाने निर्माण केलेल्या माणसात जो भेद पाहतो त्याला देव कधीच प्राप्त होऊ शकत नाही. प्रसंग चौथा. अस्पृश्यांना श्राद्धाचे जेवण. एकनाथ महाराजांच्या घरी एकदा त्यांच्या वडिलांचे श्राद्ध होते. त्यासाठी त्यांनी पैठणच्या सर्व ब्राह्मणांना आमंत्रित केले होते. घरात पंचपक्वान्नांचा स्वयंपाक झाला होता. त्याचवेळी रस्त्यावरून काही महार, त्या काळातील अस्पृश्य मानले गेलेले लोक चालले होते. अन्नाचा सुगंध येऊन त्यांच्यातील एक मूल भुकेने रडू लागले आणि म्हणाले, असे गोड अन्न आपल्याला कधी खायला मिळेल. एकनाथांनी हे ऐकले. त्यांनी तातडीने त्या सर्वांना घरात बोलावले. ब्राह्मणांसाठी बनवलेले ते सर्व अन्न अत्यंत प्रेमाने त्या भुकेल्या लोकांना वाढले. जेव्हा ब्राह्मणांना हे समजले तेव्हा त्यांनी एकनाथांवर बहिष्कार टाकला. पण एकनाथ ठाम होते. त्यांच्या मते देव कोणत्याही जातीत अडकलेला नाही, तो भुकेलेल्यांच्या पोटात असतो. आख्यायिका अशी आहे की ज्या पितरांसाठी ते श्राद्ध होते ते पितर स्वतः तिथे प्रगट झाले आणि त्यांनी जेवण ग्रहण केले. प्रसंग पाचवा. साक्षात श्रीखंड्याच्या रूपात भगवंत पाणी भरतो. संत एकनाथांची भक्ती, निष्ठा आणि निस्वार्थ प्रेम इतके श्रेष्ठ होते की साक्षात पंढरीच्या पांडुरंगाला त्यांची सेवा करण्याची इच्छा झाली. देवाने एका गरीब अनाथ मुलाचे रूप घेतले. त्याचे नाव श्रीखंड्या ठेवले आणि तो एकनाथांच्या घरी आला. मला काम द्या, मी फक्त 2 वेळच्या अन्नावर तुमची सेवा करेन, असे त्याने सांगितले. एकनाथांनी त्याला आश्रय दिला. साक्षात त्रिभुवनाचा मालक असणारा देव आपल्या भक्ताच्या घरी 12 वर्षे पाणी भरत होता, लाकडे फोडत होता आणि चंदन घासत होता. जेव्हा द्वारकेहून आलेल्या एका ब्राह्मणाने या श्रीखंड्याला ओळखले आणि सर्वांना हे सत्य समजले तेव्हा देवाने तिथून गुप्त होणे पसंत केले. ही कथा एकनाथांच्या भक्तीची उंची आणि देवाची भक्ताप्रती असलेली ओढ सांगते. 7. साहित्यातील अनमोल आणि अफाट योगदान. संत एकनाथांनी केवळ स्वतःचे आचरणच शुद्ध ठेवले नाही, तर आपल्या लेखणीतून आणि साहित्यातून संपूर्ण महाराष्ट्राला शहाणे केले. त्यांनी संस्कृतच्या वर्चस्वाला आव्हान देत मराठी भाषेचा अभिमान बाळगला. संस्कृतचे पंडित मराठीला कमी लेखत असत तेव्हा एकनाथाने ठणकावून विचारले, संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासूनही झाली? जर संस्कृत भाषा देवाने निर्माण केली तर मग मराठी काय चोरांनी बनवली आहे का? सर्व भाषा आणि सर्व माणसे देवाच्याच आहेत. त्यांची साहित्य संपदा खालीलप्रमाणे आहे. ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत. संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी 250 वर्षांनंतर लोकांच्या पाठांतरातील फरकामुळे आणि घुसखोरीमुळे अशुद्ध झाली होती. संत एकनाथांनी गावोगावी फिरून जुन्या प्रती गोळा करून अतोनात कष्ट घेऊन ज्ञानेश्वरीची मूळ आणि शुद्ध प्रत शके 1506 मध्ये पुन्हा तयार केली. हे त्यांचे मराठी साहित्यावरील आणि वारकरी संप्रदायावरील सर्वात मोठे उपकार आहेत. एकनाथी भागवत. श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंधावर त्यांनी मराठीत अत्यंत सोपी, रसाळ आणि विस्तृत टीका लिहिली, ज्याला एकनाथी भागवत म्हणतात. यात 18,810 ओव्या आहेत. भावार्थ रामायण. रामायणाची कथा सामान्य माणसाला समजावी म्हणून त्यांनी भावार्थ रामायण लिहायला घेतले. यात त्यांनी तत्कालीन राजकीय परिस्थितीवरही भाष्य केले आहे. त्यांच्या पश्चात हे काम त्यांचे शिष्य गावबा यांनी पूर्ण केले. रुक्मिणी स्वयंवर. हे एक अतिशय सुंदर आणि आध्यात्मिक महाकाव्य त्यांनी लिहिले. भारुडे आणि गवळणी. समाजातील अंधश्रद्धा, व्यसने, दांभिकपणा आणि वाईट चालीरीती दूर करण्यासाठी त्यांनी भारुड हा काव्यप्रकार आणि लोककला अत्यंत लोकप्रिय केली. कीर्तनातून ते भारुडे सादर करत. विंचू चावला, दादला नको ग बाई, बयेदार उघड अशी त्यांची हजारो भारुडे आजही खेड्यापाड्यात अत्यंत आवडीने गायली जातात. गवळणीतून त्यांनी श्रीकृष्ण भक्तीचे अत्यंत मधुर वर्णन केले आहे. चिरंजीवपद, आनंदलहरी, हस्तामलक टीका हे त्यांचे इतर काही महत्त्वाचे ग्रंथ आहेत. 8. संत एकनाथांची शिकवण. एकनाथांची शिकवण अत्यंत सोपी आणि आचरणात आणण्यासारखी होती. ते सांगत, 1. प्रपंच करून परमार्थ साधावा. घरदार, पत्नी, मुले सोडून पळून जाणे हा धर्म नाही. कुटुंबाची जबाबदारी पार पाडतानाच ईश्वराचे स्मरण करावे. 2. भूतदया. मुक्या प्राण्यांवर, गरिबांवर आणि दुःखी माणसांवर प्रेम करणे हीच खरी देवपूजा. 3. समता. जातीभेद आणि उच्च नीचता मानू नये. सर्व माणसे एकाच देवाची लेकरे आहेत. 4. शांती आणि क्षमा. कितीही संकटे आली, कुणी कितीही त्रास दिला तरी माणसाने आपली शांती ढळू देऊ नये. क्षमा हेच सर्वात मोठे शस्त्र आहे. 9. महानिर्वाण, जलसमाधी. संत एकनाथांनी आपले संपूर्ण आयुष्य लोकांच्या कल्याणासाठी आणि ईश्वराच्या भक्तीसाठी वेचले. त्यांनी समाजाला योग्य दिशा दाखवली. वयाची 66 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना आपल्या अवतारकार्याची सांगता करण्याची वेळ आल्याची जाणीव झाली. त्यांनी आपल्या सर्व शिष्यांना, कुटुंबाला आणि पैठणच्या नागरिकांना बोलावले.
फाल्गुन वद्य षष्ठी शके 1521 इसवीसन 1599 या दिवशी पैठण येथे गोदावरी नदीच्या तीरावर हजारो लोकांचा जनसागर उसळला होता. सर्वांचे डोळे पाणावले होते. एकनाथ महाराज नेहमीप्रमाणे हसतमुख होते. त्यांनी सर्वांचा निरोप घेतला. श्रीहरीच्या नावाचा गजर करत त्यांनी गोदावरीच्या डोहात प्रवेश केला आणि अत्यंत शांतपणे आपला देह पंचमहाभूतांत विलीन केला. त्यांनी जलसमाधी घेतली. आज हा दिवस एकनाथ षष्ठी नाथषष्ठी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत भक्तिभावाने पाळला जातो. पैठणमध्ये या दिवशी मोठा उत्सव भरतो आणि लाखो वारकरी त्यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी येतात. समारोप संत एकनाथांचे जीवन म्हणजे एक जळता दीप होता, ज्याने स्वतः जळून हजारो घरांमध्ये मनांमध्ये प्रकाशाची वाट निर्माण केली. जोपर्यंत चंद्रसूर्य आहेत आणि जोपर्यंत या भूतलावर माणुसकी आणि भक्ती टिकून आहे, तोपर्यंत शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांचे नाव आणि त्यांचे कार्य प्रत्येक मानवाला जगण्याची प्रेरणा देत राहील. धन्य ते संत एकनाथ आणि धन्य ती महाराष्ट्राची भूमी.